आपका स्वागत है मुल्क की आवाज न्यूज चैनल में एक बेहतरीन ऑफर्स लेकर आए। इक्विनिक्स IT सॉल्यूशंस लैपटॉप 8,000 रुपए से शुरू, डेस्कटॉप 8,000 रुपए से शुरू, iPad 8,000 रुपए से शुरू और तब 30,090 रुपए से शुरू। सभी डिवाइस पर 3 महीने से लेकर 6 महीने तक गारंटी वारंटी अवेलेबल है। बिल्कुल ही न्यू लैपटॉप, बेस्ट परफॉर्मेंस, बेस्ट बैटरी परफॉर्मेंस। आप एक बेहतरीन लैपटॉप के पात्र हैं। सफाई कामगारांचं पाल्य आहे। आमच्या मागण्या एवढेच आहे का ज्या घाटी प्रशासनाने जे शासनाचा आदेश आहे 8/1/2025 चा कोर्टाचा आदेश पण आहे, त्यांना सगळ्यांना डावलून आम्हाला उपोषणाची बारी यांनी आणलेली आमच्यावर। मेन मुद्दा आमचा असा आहे का लाडपागे समितीचा आम्हाला सर्वांना लागू झालेली आहे कोर्टाच्या आदेशानुसार, आणि आम्हाला त्यांनी समावेश घ्या असा आदेश पण दिलेला आहे 8 तारखेला। आणि 8 तारखेच्या आदेशानुसार त्यांनी एक पत्र काढलं 28/1/2025 ला सामाजिक न्यायने। त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे लाडपागेमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घ्या म्हणून। आणि त्यांनी विशिष्ट काहीतरी 13/10/2024 चा GR आहे सामाजिक न्यायचा, त्या अनुषंगाने जागा भरायला लागल्या। आणि आता जो शासनाने एक आदेश पारित केलेला 28/1/2025 ला, त्याच्यामध्ये सर्वांचं नाव घेतलेलं आहे त्यांनी, कोर्टाच्या आदेशाचं पण त्यांच्या सर्वांचं। त्या आदेशाने आम्हाला घ्यायला पाहिजे त्यांनी, बस आमची हीच मागणी यांच्याकडे। निवेदन वगैरे दिले? आम्ही सर्व निवेदन वेळोवेळी निवेदन दिलंय। नंतर पहिले ज्यावेळेस जागा या उपलब्ध होत्या का नव्हत्या हे यांनाच माहिती आहे। यांनी आम्हाला असं जेव्हा आम्ही अर्ज पाठपुरावा केला तर त्यावेळेस आम्हाला सांगायचे का नाही बाबा कोर्टात प्रलंबित आहे प्रकरण, त्यावेळेस निर्णय झाला का आम्हाला घ्यायचंच आहे तुम्हाला, आम्हाला इथं जागा नाही आहे, आपला जागा म्हणजे जागा कमतरता आहे सफाई कर्मचाऱ्यांची, आम्हाला तुम्हाला घ्यायचं आवश्यक आहे म्हणे। मग जेव्हा कोर्टाचा आदेश आला 8/1/2025 ला, आता म्हणताय का तुमच्या जागाच नाही आहे सफाई कर्मचाऱ्यांच्या, जेवढ्या जागा होत्या त्या 20 आम्ही त्या जागा भरल्या आहेत। मग आता बाकीचे आमचे जे 101 लोक आहे ते जाणार कुठं? आंदोलनाचा किती दिवस आहे? आज दुसरा दिवस आहे आंदोलनाचा। आणि अमर उपोषणामध्ये मुलांची आता अवस्था तुम्ही बघू शकता। आणि तरी एकही प्रशासकीय अधिकारी येऊन इथं ना विचारपूस तर सोडा, काही जाताना त्यांचे तोंड जाताना ते अशा करून जातात जसं काय फार मोठी चूक केलेली इथं बसून। म्हणजे आम्हाला अधिकार पण नाही का उपोषण करून आमचा हक्क मागायचा? इथं सहानुभूती दाखवायला पण कोणी अधिकारी आला नाही इथे। आज आमची अवस्था अशी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे बसलेले लोकांची। निवेदन सर्वांना दिलेलं आहे। डिंग साहेबला भेटलं तुम्ही? डिंग साहेबांना पण निवेदन आम्ही याच्या पूर्वी कमस कम भरपूर दिलेले आहे। आश्वासन दिले? डिंग साहेब पण आश्वासन ते तुम्हाला सांगितलं होता का त्यांनी ते सांगितलंय जेव्हा त्या GR वर स्टे होता तोपर्यंत काय सांगायचे ते नाही ते स्टे उठून द्या, तुम्हाला आम्हाला सर्वांना घ्यायचं आहे। बरं आता 2008 ला हायकोर्टाचा एक आदेश असा पारित झाला का 6 आठवड्याच्या आतमध्ये लाडपागेच्या जेवढे पण आहे जे निर्णय निकाली काढा। कालच तुम्हाला माहित असेल तर महानगरपालिकेमध्ये आपल्या संभाजीनगरच्या 50 लोक त्यांनी त्याच आदेशावर घेतलेले आहे। मग सर्वांना एक लाडपागे सर्वांना लागू असताना मग आमच्याशी भेदभाव का? नेमकं इथलेच डिपार्टमेंट, फक्त शासकीय डिपार्टमेंट मध्ये चालू आहे भेदभाव, बाकी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठंच चालू नाहीये। महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत मध्ये सर्व ठिकाणी घ्यायला लागले। आता गेल्या महिन्यामध्ये 50 लोक महानगरपालिकेचे घेतलेले, नाशिक महानगरपालिकेने सगळीकडे घेणं चालू व्यवस्थित। फक्त आपल्या शासकीय डिपार्टमेंट, शासकीय मध्येच हा घोळ यांनी करून ठेवलेला आहे। किती लोक तुमच्याकडे? आमच्याकडे असे पूर्ण मिळून 110-105 च्या आसपास आहे, पण आम्ही उपोषणाला 30 ते 40 जण बसलेलो आहे। तुमची मागण्या पूर्ण झाल्यानंतर आम्ही इथून तर हलणार नाही, मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही हलणार नाही। तीव्र आता याच्यानंतर जे होईल आणखी 2 दिवस आणखी अमर उपोषण राहील आमचं, याच्यानंतर तीव्र आंदोलन होणार आहे। यांच्या अशा वागण्यामुळे आमची काल एक सफाई कर्मचारी वारले आहे,
नाव काय? संतोष तुळशीराम चव्हाण.